नमस्कार, तुमचं महाराष्ट्र डिस्कवरी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रुट्स आणि बियांचे चविष्ट असे लाडू। या लाडूचे वैशिष्ट्य असे आहे की हे लाडू साखर किंवा गूळ न वापरता बनवणार आहोत। चला तर मग आपण बघूयात लाडूसाठी लागणारे साहित्य। 100 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम किसलेले खोबरे, 50 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स, 50 ग्रॅम पंपकिन सीड्स, 50 ग्रॅम सनफ्लावर सीड्स, 50 ग्रॅम पिस्ता, 50 ग्रॅम अक्रोड, 10-15 वेलची, 25 ग्रॅम तीळ। आता आपण सर्व ड्रायफ्रुट्स आणि बिया हे तुपामध्ये हलकेसे भाजून घेणार आहोत। आता एक पॅन मध्ये 2 चमचे तूप घेऊन आपण एक ड्रायफ्रुट्स आणि बिया हलकेसे असे भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रुट्स आणि बिया हे तुपात भाजल्याने त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि हे लाडू आपले खूप दिवस टिकतात। ड्रायफ्रुट्स आणि बिया एक करून भाजल्याने ते व्यवस्थित भाजले जातात। ड्रायफ्रुट्स व बिया जास्त भाजू नये, नाहीतर त्यातले विटामिनचे प्रमाण कमी होते। हे लाडू खूप पौष्टिक आहेत कारण यापासून आपल्याला विटामिन B6, C, E, K असे विटामिन्स मिळतात। तसेच आपल्याला झिंक, मॅग्नेशियम हे मिनरल्स मिळतात। याच्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाणही भरपूर असते। या बिया ड्रायफ्रूटच्या दुकानात किंवा डीमार्ट किंवा कोणत्याही सुपरमार्केटमध्ये मिळतील। आता आपण हे सगळं ड्रायफ्रुट्स आणि बिया भाजून घेतलेले आहेत। आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। आता हे सगळं थंड झालेलं आहे। आता आपण याला मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। याला जास्तही बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं। सर्व ड्रायफ्रुट्स आणि बिया बारीक झालेल्या आहेत। आता त्याला एकत्रित करून घेऊयात। आता यामध्ये 2 चमचे तूप टाकायचे आहे। त्याने लाडू चांगले बांधले जातात आणि चव सुद्धा छान येते। आता मी यात 1 चमचा शुगर फ्री पावडर टाकत आहे। शुगर फ्री पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी पण चालेल। मिश्रण आता तयार झाले आहे। आपण आता याचे लाडू बांधणार आहोत। हे लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत। थँक यू।